संतोष देशमुखांवर अमानुष अत्याचाराच्या 15 व्हिडिओंचा तपशील समोर। देशमुखांना मारहाण शिवीगाळ कशी झाली याचा व्हिडिओ तपशील। संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर। देशमुखांना हाल हाल करून मारल्याचं अहवालात उघड। देशमुखांच्या शरीरावर गंभीर जखमा। आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडिओ समोर। पैसे उधळताना आणि शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल। अद्याप अटक नाही। अनिल परबांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदारोळ। परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी। तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला का दिली नाही? विरोधकांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी हक्कभंग केल्याचा आरोप। संध्याकाळपर्यंत निवेदन देऊ, अजित पवारांचं उत्तर। तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का? कबरीचं दर्शन घेणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं। जेसीबी लावून कबर उखडून टाकण्याची मागणी। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख। तर अनाजी पंतांच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी। शिंदेंनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण। दावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याची आकडेवारी सादर। राज्यामध्ये 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती। पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। स्मार्ट मीटर लावलं तर दिवसा 10% वीज बिलावर सूट। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। तुरुंगातनं बाहेर आल्यावरही महेश मोतेवारचे कारनामे सुरूच। जादा परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ माझाच्या हाती। साथीदारांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन। रोहित शर्मानं क्रिकेटचे धडे गिरवलेल्या मैदानाला म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार।